एवढ्या प्रचंड प्रमाणावर संख्या ने उपस्थित आहेत. लाडक्या भावाची आपण वाट बघत होता. माझे लाडके भाऊही आहे. एवढा मोठा जनसमुदाय एका नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला उतरतो, याचा अर्थ तुमचा विजय पक्का आहे, विजय पक्का आहे. आणि म्हणून हा परिवर्तनाची नांदी आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. आपला अजेंडा आहे विकास, आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट, आपला अजेंडा खुर्ची नाही. ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे. त्या लोकांना समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे. मी जेव्हा आपल्याला माहित आहे, मी बघतो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचे हावभाव, माझ्या भावांच्या चेहऱ्यावरचे, माझ्या भात्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहतो. मी देखील गरिबी पाहिली आहे. मी माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे. त्यावेळेस कसा महिना भागवायचा हे मी बघितलंय डोळ्याने. आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये त्यांच्या परिवाराला कसा आधार होईल. आणि त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि तुम्हाला मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा माझा शब्द आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ठरवायचं, एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, माहित आहे तुम्हाला. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे नेतोय, आनंद दिघे साहेबांचे विचार आपण पुढे नेतोय. आणि म्हणून हे जेवढे आपले उमेदवार आहेत, किती आहेत, माझ्या युवकांसाठी देखील युवा प्रशिक्षण योजना केली. त्याच्यात थोडी अडचण आली आहे, परंतु ती अडचण देखील दूर करणार आणि त्या युवा प्रशिक्षण योजना देखील सुरू होणार. त्यांच्या हाताला काम मिळणार, त्यांना रोजीरोटी मिळणार, हा देखील शब्द मी देतोय. इथे MIDC नाही आहे, बरोबर ना. MIDC मी उदय सामंत यांना सांगतो की या ठिकाणी MIDC पाहिजे, लोकांच्या हाताला काम पाहिजे, पोरांच्या हाताला रोजगार पाहिजे.